आणि भांगे सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे नगोवर 6 क्रांती दिन म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपण साजरा करतो. आणि आज आपल्या उदगीरला सुद्धा मुद्दा म्हणून आपण 9 ऑगस्ट त्या ठिकाणी निवडला गेला. अनेकांच्या भाषणामधून आपण ऐकला असाल की आरटीओ ऑफिस झालं म्हणजे नंबर मिळाला म्हणजे जिल्हा निर्मितीला सुरुवात झाली, असं अनेकांच्या भाषणातून आपण त्या ठिकाणी ऐकलं. म्हणून मी आज सर्वप्रथम या ऐतिहासिक क्षणाचा खरंतर गिरीश महाजन साहेब याचे उद्घाटक आपण मुद्दाम ठेवलं होतं. पण गिरीश महाजन साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत साताऱ्याला जायचं असल्यामुळं ते म्हणाले की माझ्या वतीनं आपण त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी करावं. आणि म्हणून त्यांच्या सर्वांच्या वतीनं या कार्याचं तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी पहिल्यांदा मित्रांनो, आज या कार्यालयामधून अनेक गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत. अनेक दिवसांची आपल्या उद्योजकांची मागणी होती, पण मी मोठा मालक बरोबर आहे संघटना त्या सगळ्याच्या संघटनेच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. आणि तिथं आमचे कशीरजी असतील, मोहितजी असतील किंवा लोंढेजी असतील आणि सगळे आमचे जागीरदार सगळी टीम असतील, खरं ते या सगळ्या लोकांना देऊ इच्छितो. तिथं गेल्यानंतर मला तरी धोत्रे साहेब म्हणजे बघा, प्रत्येक माणूस आपल्याला किती महत्वाचा आहे. इथं प्रत्येक बसलेला व्यक्ती काही ना काही त्यांच्या डोक्यामध्ये जानकारी सुचत असतं. आणि तिथं मला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की भाऊ, आमच्या संघटनेच्या मार्फत हे निवेदन आहे आणि त्या निवेदनामध्ये या आहे आमच्या मागण्या आहेत. गुरमे साहेब काय मागण्या आहेत त्यांच्या? खूप छोट्या छोट्या मागण्या आहेत. त्यांनी सांगितलं की तर नेहमी कॅम्प झाला पाहिजे. आम्हाला जे तपासणी करता लातूरला जावं लागतं, ते आठवड्यातून 1-2 दिवस तिथं तपासणी व्हावी. लायसन्सचा कॅम्प हा सतत 5 दिवस असला पाहिजे. अशा छोट्या छोट्या मागण्या त्यांनी जानकारी घेतली. आणि त्या अधिकाऱ्यांचं नाव मला आठवत नाही, मला वाटतं खंडागळचं आहे. माझ्या पाठीमध्ये आहे ते इथं, त्यांचा सत्कार त्या ठिकाणी केला पाहिजे. खंडागळे साहेब त्या ठिकाणच्या कार्यक्रमाला होते तेव्हाच म्हणजे बघा ना, किती बालक्यातून सुद्धा आपण काय करू शकतो याची कल्पना होता. मी कार्यकर्त्याला पदाधिकारी घेऊन देतो. तर इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा नेता आहे, पदाधिकारी आहे, विजन असणारा प्रमुख आहे. गावातले गाव चालवणारे, सरकार चालवणारे, घर चालवणारे हे सगळे नेते इथं मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. आणि मुद्दाम तुमच्या समोर या ठिकाणी सांगतो, त्या मागण्या ज्यावेळेस माझ्याकडं या सगळ्या संघटनेमध्ये गजीर आणि मोदींनी सांगितल्यानंतर मी भाषणाला उठलो. अरे नावाचा मला वाटतं केस आहे का बोलतो इन्स्पेक्टरची पोस्ट होती. तरी तीच योजना मला किती दिली की भाऊ अंबाजोगाईच्या नंतर एकही डीआरडीओ कार्यालय द्यायला बंदी होती, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी एक कार्यालयाला त्या ठिकाणी मंजुरी दिली आहे. आणि त्याच पद्धतीने जर हे झालं तरी सगळे प्रश्न त्या ठिकाणी सुटतील होतात, लगेच डोक्यात होते. आणि माझ्या कामाची पद्धत रामभाऊ अण्णांनी आणि इथल्या बसलेल्या अनेकांना माझ्या कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे. आपण लोकसेवक आहोत, लोकांचे सेवक आहोत. ही भावना ठेवूनच आपण जर काम केलं तर नक्कीच यश येईल. योगायोगानं अण्णा राहुल भैया योगायोगानं नशिबानं हे खरंच भाग्यवान आहे की त्या परिवहन खात्याचा सचिव ऍडिशनल चीफ सेक्रेटरी, त्याच्यानंतर चीफ सेक्रेटरी असतो आणि माझ्या बंदर विभागाचा ऍडिशनल चीफ सेक्रेटरी एकच आहे. आणि इथून गेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवारी आता माझा सेक्रेटरी म्हटल्यानंतर मी बोलवल्यानंतर लगेच येणार. मी माझ्या केसचा सांगितलं की ऍडिशनल चीफ सेक्रेटरी संजय शेट्टी साहेबांना, तो सुद्धा खूप मोठा अधिकारी आहे.
लगेच एका वर्षाच्या आत तो राज्याचा चीफ सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी काम करेल किंवा केंद्रात ते जीएसपीटी मध्ये त्या ठिकाणी जातील. एवढा मोठा तो अधिकारी आहे. बोलवलं त्याला अगोदर विभागातल्या गप्पा, विभागातले कामं त्याला सांगितलं. बंदर विभाग म्हणजे खूप मोठा आहे. आता त्यांनी सांगितलं माझ्या मोहित शेखने म्हणजे कळालं त्यांना आणि त्याला बंदर विभागाची कामं सांगितले, जीएसपीटी मधल्या काही कामं सांगितले, एमएमडी मधल्या त्या काही कामं सांगितले आणि आता वाढवण बंदर 76,000 कोटीचं आहे. आणि त्या खरं तर मी देशाच्या सरकारचं मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो की एवढं मोठं बंदर आपल्या राज्याला त्यांच्या ठिकाणी दिले आणि 76,000 कोटी रुपये आपल्या त्या ठिकाणी दिले. जगातलं एकमेव एवढं मोठं बंदर आपल्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्या खात्याचा मुंबई आणि त्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी बघितलं आणि त्या ठिकाणी सूचना केल्या आणि हळूच कागद आता माझ्या कृतीला उठले की जरा एक छोटं काम आहे, एक नोट त्या ठिकाणी बनवून द्या. काय होतं सर? हो, माझं मात्र करायचं आहे आणि अनेक दिवसाची मागणी आहे आणि 4-5 तालुक्यांनी त्याला जर जोडलं तर आपल्या त्या भागाला त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी होणार आहे. तरी सांगितलं साहेब ठीक आहे, काय अडचण नाही. त्यांनी रोड बनवली. त्यांनी आता तुम्हाला माहिती अधिकारी जवान माहिती रोड बनवताना सगळा कालावधी सगळी वस्तुस्थिती त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी घ्यावी लागतो. पण मी खरंच राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 कर्तव्यवान मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो. निगेटिव्ह फाईल असताना सुद्धा तर त्यांनी सांगितलं की जिल्ह्यालाच फक्त हा नंबर देता येईल. बीडपासून अंबाजोगाई लांब होतं, तिथं विमानताई मुद्रा सक्षम नेत्या होत्या. बीडला त्यांनी 44 नंबर आणला. सोलापूर पासून अकलूज लांब होतं, तिथं सक्षम नेतृत्व विजयसिंग मोहिते पडलं होतं, तिथं त्यांनी त्या ठिकाणी नंबर आणला. पुण्यापासून बारामती लांब होती आणि आदरणीय पवार साहेब आपल्या सगळ्यांचे दैवत माननीय अजितदादा पवार साहेब इथं सक्षम नेतृत्वाचं अनेक वर्ष सत्ता केंद्र म्हणून बारामती त्या ठिकाणी पाहिलं जात होतं, तिथं नंबर त्या ठिकाणी मिळाला. उदगीर तर ऐतिहासिक आहे. अनेक इतिहास या उदगीरकरांनी निर्माण केलेले आहे आणि म्हणून तुमच्यासारख्याने मला तिथं पाठवल्यामुळं तिथंही आपला एक खंबीर कार्यकर्ता त्या ठिकाणी बसलेला आहे आणि म्हणून ती फाईल असेल दादा, ही फाईल घेऊन मुख्यमंत्र्यांनी एकच सगळे अधिकारी परेशान आहेत. चव्हाण साहेब तुला परेशान आहे, एवढ्या लवकर करायला तुझी बाबा. खरे त्यांना माझा मित्र अगदी लावले होते माझ्यासोबत, कुठे गेले आहेत तर गेले आहेत तर ते पण माझ्यासोबत होते आणि ते फाईल केल्यानंतर ते सगळे अधिकारी म्हणत होते की साहेब थोडंसं प्रोसिजर करू द्या. सगळ्या अधिकाऱ्याला तात्काळ नोट त्या ठिकाणी पाठवला आणि फार आरटीओ कमिशनर कक्षा अधिकारी अंडर सेक्रेटरी डेप्युटी सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी सेक्रेटरी प्लॅनिंग फायनान्स सगळीकडे फाईल ठरवली आणि तो कागद ते फाईल मी मुख्यमंत्र्यांकडे वरच्या पडल्यावर घेऊन संजय बोले तर केलं तर अनेक लोकांची मागणी आहे. साहेब माझं मतदारसंघ आणि माझं शहर ते तेलंगणा आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर आहे आणि मला खूप महत्व आहे. आणि खरं तर आमचा 16 ऑगस्ट 1982 जिल्हा झाला, 17 परिषद तुम्हाला माहिती आहे, त्याच्या अगोदरची आपली जिल्ह्याची मागणी होती. पण तो सक्षम म्हणून लातूर जिल्हा त्या ठिकाणी झाला आणि आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भरत झालो आणि म्हणून त्यांनी कशाचाही विचार न करता विशेष बाब म्हणून आपल्याला उमेश 55 नंबर त्या ठिकाणी दिला. त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या वतीनं या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, या राज्याचे कर्तबगार 2 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय आमचे नेते अजितदादा पवार साहेबांचं मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, हा सोनेरी अक्षरावर लिहिणारा आजचा दिवस आहे. आज क्रांती झाली आणि उदगीरमध्ये सुद्धा हे आरटीओ ऑफिस येऊन आपल्या उदगीरमध्ये क्रांती झाली आणि आता घेऊन आज या कार्यालयामधून लर्निंग लायसन्स मिळतील, या कार्यालयामधून पक्के लायसन्स त्या ठिकाणी मिळतील. इथं गाड्याची नोंदणीकरण होईल, नवीन नोंदणी त्या ठिकाणी होईल, वाहन तपासणीचं सुद्धा पथक इथं असणार आहे. म्हणून आता
उदयनभाई तुम्ही जरी सांगितलं असाल आपल्याला खूप शिस्त बाळगावं, एक वेगळा उदगीरचं पॅटर्न आपल्या ठिकाणी निर्माण करायचं. उदगीर म्हणलं की सगळे कागदपत्र राहील, सगळे वाहन व्यवस्थित, हे कशासाठी करताय? ते आपल्यासाठी असते. आणि म्हणून वाहन तपासणी पथक असणारे कर्मचारी अधिकारी आपण यासाठी नेमलेले आहेत. आणि अनेक गोष्टी इथून त्या ठिकाणी त्या कार्यालयामधून त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना मला विनंती करायची आहे की आपण सगळे जे कागदपत्र रेग्युलर आहेत ते रेग्युलर करण्याचं काम आपण भविष्यामध्ये आपण त्या ठिकाणी करावं, असं सुद्धा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्व अधिकाऱ्यांना सहकार्य करावं ही विनंती करतो. आणि अधिकारी भोळे बापरे माझी जनता अनेक गोष्टीला त्यांना अडचणीला त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. आणि म्हणून थोडंसं रेग्युलर असेल त्याला रेग्युलर करण्याची गोष्ट समजावून सांगण्यासाठी आपण त्या ठिकाणी कॅम्प घ्यावा. आणि कुठेही आडवाडी न करता आपण त्याला जर व्यवस्थितरित्या जर आपण काम त्यांचं करून दिलं तर नक्कीच माझे सगळे ते वाहनधारक तुम्हाला सहकार्य करतील, असं सुद्धा मी तुम्हाला विश्वास त्या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. लक्ष असं आपल्याला जिल्हा रामभाऊचा आहे. खरं तर त्यांची तब्येत खराब असताना सुद्धा या इतिहासाचे साक्षीदार व्हावेत म्हणून ते या कार्यक्रमाला आले. टायफॉइड झाला त्याला ते ऍडमिट होते, त्याची मिसेस ऍडमिट आहे, पण ते मुद्दाम म्हणून या ठिकाणी आले. हे साधी घटना नाही राजपाडी साहेब. ज्यांनी 25, 30 वर्ष सत्तेवर असतात त्याला हे घडतं. पण मला काय जमलं तर तुमची ताकद माझ्या पाठीमागे आहे, तुमची ताकद. त्याचा काय जादू आहे मला माहित नाही. काल दिवसभर रात्री 9 वाजेपर्यंत जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी होतो. तिथून नांदेडला पोहोचलो इथं आलो. आज दिवसभरचे कार्यक्रम, उद्या कार्यक्रम, परवा कार्यक्रम, परत मुंबई. ती ऊर्जा ती कुठून भाई अरे ऊर्जा तुमच्यामधून. तुम्ही जे प्रयत्न करतात, तुम्ही जे मला सहकार्य करतात, तुम्ही शक्ती करतात, त्याच्यात तुम्ही ऊर्जा निर्माण केली होते. म्हणून आता जे तुम्ही संघटनेने सांगितलं की आठवनगरी आदरणीय शिंदे साहेब आपल्याला हे घ्यायचंय, आपल्याला करायचंय. आणि म्हणजे जिल्हाधिकारी महोदयाने सूचना दिल्या की आपल्या मार्फत जिथं योग्य त्याला जमीन आहे ती जमीन उपलब्ध करून त्याचा प्रस्ताव जर आपण तुम्ही जिल्हाधिकारी महोदयाकडे पाठवला तर मी त्याची एखादी मिटिंग घेऊन मी 100% तुम्हाला आठवणगिरी करून देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला आज विश्वास देतो. विकासाच्या बाबतीत आता प्रत्येक गावात आहे. आणि म्हणून जे काही विकास आपल्या मतदारसंघात होतोय तुमच्या सहकार्याने त्याचा प्रचार आणि प्रचार गावामध्ये आणि घराघरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला करावा लागला. आज दळणवळण व्यवस्थेमध्ये आपण सक्षम आहोत, आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये आपण सक्षम आहोत. देशपांडे साहेब माझ्या पाठीमध्ये उभारले सातत्यानं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हे झालं पाहिजे, ग्रामीण विभागामध्ये हे झालं पाहिजे. सगळे अधिकारी सुद्धा सक्षमपणे त्या ठिकाणी काम करतायत. म्हणून आरोग्याच्या विभागामध्ये आपण ग्रामीण केंद्र उभारलं, 4-4, 5-5 प्राथमिक आरोग्य केंद्र आपण उभा केले. आणि आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये आता आपण खूप चांगल्या सक्षम झालो. विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा 7-7 सबस्टेशन आपण उभा केले. कोरडोड असेल, गुरुतूर असेल, पांडुराड असेल, जळकोट असेल, आपलं कौंडर असेल, आता मातलापूरच्या होत आहे. कोल्हापूर आणि पुण्यामध्ये प्रचंड मोठा पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळं अक्षरशः शहर पूर्ण पाण्यानं वेढले होते. आणि म्हणून तो राष्ट्रपती महोदयांनी सांगितलं की ते दौरा आपण पुढे घालूया, खूप अडचणीत आहे. आणि म्हणून त्या अडचणीच्या कार्यक्रमामध्ये प्रशासन तिथं काम केलं पाहिजे आणि त्या भावनेनं तो दौरा त्या ठिकाणी पुढे गेलेला आहे. आता सुद्धा प्राथमिक दौरा राष्ट्रपती महोदयांचा त्या ठिकाणी आलेला आहे. पण बघूया राज्यसभेची निवडणूक त्या ठिकाणी लागलेली आहे, तशा पद्धतीने तो दौरा होतोय. बघूया त्याची डेट फायनल त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला शासन आपल्या जाईल. महिला सशक्तीकरण आणि माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि माझ्या लाडक्या भावाला सुद्धा आपण भरत दिलंय, शेतकऱ्याला सुद्धा भरत दिलंय. तो सांगण्याचा कार्यक्रम, त्या लोकांना गोळा करण्याचा कार्यक्रम जवळजवळ आपण सर्वजण मिळून आज एका दुसरे म्हणून खरं तर चव्हाणसाहेब आमच्या उदगीरच्या ताकदीची तुम्हाला अंदाज आला नाही. तुम्ही फक्त 500 कोटी सांगितलं. आज बघा ना हे जे ग्रीन वर्ग आमच्या तिकडे सगळे आता एवढे उभारले, सगळे ग्रीन वर्ग आहेत. एका सूचनेवरून तुमच्या 2 ते 3 हजार
प्रमुख गावातले आणि शहरातले पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत एका सूचनेवरून बरोबर होत. त्याच्यामुळे आमच्या उद्योगाच्या ताकदीचा अंदाज तुम्हाला आला नाही. केलं तर मनातून करतात, नाही केलं तर बरोबर सगळं होत. आणि म्हणून मला खात्री आहे की येणाऱ्या कार्यकाळामध्ये खूप मोठा कार्यक्रम आपल्या त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. की माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या बद्दल अण्णा बोलले, रामभाऊ बोलले. या बजेटमध्ये 10वा अर्थसंकल्प माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी मांडला, ते विक्रम केला. आणि त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला असतील, माझ्या बहिणीला असतील, माझ्या भावाला असतील, माझ्या देश नागरिकाला असतील, अशा अनेक योजना, महत्वाकांक्षी योजना आपण त्या बजेटमध्ये त्या ठिकाणी आणली. आज देश नागरिक इथे बसले, जला तीर्थक्षेत्र योजना आपण त्या ठिकाणी आणली. आज त्या देशाला जिथं त्यांचं मन करेल तिथं जाऊन दर्शन घेण्याची सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. आज शेतकऱ्यांना वीज मोफत त्या ठिकाणी आपण दिली. थोड्या दिवसामध्ये सौर ऊर्जावर जेव्हा वीज निर्माण होईल तेव्हा शेतकऱ्यांना दिवसा सुद्धा वीज देण्याचा मानस त्या महायुतीचा सरकारचा त्या ठिकाणी असणार आहे. आणि आपण सगळेजण मिळून त्या नेत्यांना आपण त्याचे आभार मानले पाहिजे. कारण खूप मोठा प्रोजेक्ट देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सौर ऊर्जेचा प्रकल्प संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि ते दिवसावी त्या ठिकाणी निर्माण होईल. आता कालच दादांचं भाषण तुम्ही ऐकलं असाल. म्हणजे अनेक बालाजीराव सगळे शेतकरी बांधव आहेत, त्याला मार्गदर्शन करणारे तुम्ही सगळे करा, म्हणून मागचं वीज भरायचं नाही हा दादाचा वादा आहे म्हणून काल त्यांनी भाषणात सांगितलं. आणि पुढे सुद्धा तुम्हाला माफ आहे. आणि हे इलेक्शनचा जुमला नाही, हे 5 वर्षाची पुढची गॅरंटी आहे. हे सुद्धा आपण समजावून लोकांसाठी सांगितलं. निर्णय घेत आहेत, हे निगेटिव्ह त्या ठिकाणी तयार करतील. आणि माझ्या बहिणीला आपण अनेक बहिणी अडचणीत असतात म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना त्या ठिकाणी आपण आणली. आणि 1 जुलै पासून आता 2 महिन्याचे तिचे पैसे हे जरी फॉर्म भरले, ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्या सर्व बहिणीला आपण त्याचा लाभ त्या ठिकाणी देणार आहोत. पण माझ्या पदाधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे की गावाच्या प्रत्येक महिलेचा फॉर्म त्या ठिकाणी भरून घेऊन आपण जर त्या योजना जर त्याच्यावर पोहोचवल्या तर नक्कीच सरपंचाला तुम्हाला अडचण येणार आहे. पंचायत समिती तुम्ही सहज जिंकाल, जिल्हा परिषद सहज तुम्ही त्या ठिकाणी जिंकाल आणि विधानसभेत सुद्धा तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं आपला महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून येईल. ही योजना जर आपण त्याच्यामध्ये बारकाईनं त्या ठिकाणी आपण घातली घातलं तर त्या ठिकाणी होईल. मित्रांनो, अशा अनेक गोष्टी मला या ठिकाणी सांगता येईल. पण आज खरंच खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला. दुपारी 2 वाजता आपण काल 2 गोष्टी त्यावेळेमध्ये आम्ही केल्या आला की मातंग समाज बांधव सातत्यानं मागणी करत होता की माझ्या समाजामध्ये जसं एसटी समाजाला बारकी आहे, कोकण समाजाला सारथी आहे, ओबीसी समाजाला महाज्योती आहे, तशाच पद्धतीचं माझ्या अल्पसंख्याक समाज, मुस्लिम समाज शिक्षणापासून वंचित आहे. त्यांच्या मुलाला ट्रेनिंग मिळालं पाहिजे, ते सुद्धा शिकून पुढे गेले पाहिजे. त्या भावनेतून मातंग समाजाला आयटीची स्थापना केली आणि मुस्लिम समाजाला विशेष करता जाणीवपूर्वक आम्ही मार्टीची स्थापना केली. आणि त्याच्यामध्ये तुमच्या लोकप्रतिनिधींचा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी आहे. त्यावेळेस ते कॅबिनेट आले त्यावेळेस तिन्ही नेत्यांनी एक संघपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांनी आगळी भूमिका घेतली. सर्व मंत्रिमंडळाने एकमुखानं मी आणि अब्दुल सत्तार साहेब ज्यावेळेस ठराव मांडला त्यावेळेस एकमुखानं मुस्लिम समाजाच्या या प्रस्तावाला मार्टीच्या त्या ठिकाणी सहमती दर्शवली आणि त्याची क्लिप सुद्धा त्या ठिकाणी फिरते. अब्दुल सत्तारने त्याच्या भाषणात सांगितलं की याच्यामध्ये संजय मुरगुडेचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आपल्याला सर्व समाज घटकाला मित्र आहे सोबत त्या ठिकाणी घेऊन जावं. आपला भारत देश असा एक देश आहे की विविधतेने संपन्न असणारा आपला देश त्या ठिकाणी आहे. म्हणून एकाला बाजूला सारून आपल्याला चालणार नाही. आपल्या सर्व समाज घटकाला फिरवतोय त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचंय. आणि म्हणून तुम्ही सुद्धा कुठल्याही भूल दाखलेला बळी पडू नका. अनेक जण येत आहेत
अनेक रुपये आता येत आहेत संग्राम भाषण करतायत. हा समाज आमच्या पाठीमागे आहे, तोच समाज आमच्या पाठीमागे आहे. आणि त्या समाजामधून तुम्ही येता, त्या समाजातला आणणारे काही एक तरी काम तुम्ही दाखवा केलं. आज अण्णाभाऊ साठेंचं स्मारक येणाऱ्या 15 ऑगस्टला त्याचं भूमिपूजन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. बरोबरामध्ये होतं अण्णाभाऊंचा पुतळा जसं बाबासाहेबांचा होतोय, त्याच 15 फुटाचा अण्णाभाऊंचा पुतळा माझ्या उठीमध्ये उभा करतोय, खरपडमध्ये त्या ठिकाणी उभा करतोय. आज इथं जवान साहेब बसले, रणजित कांबळे साहेब बसले, आता अनेक खासदारताई विभागाला बसतात. आता आंधळताईला तुला मोठ्या कमिटीवर कोणा घ्यायचं त्या ठिकाणी आश्वासन नाही, नारळ बांधून नाही, नारळ म्हणा बाहेर लोक सांगतात नारळ बांधले लोकांनी. आणि म्हणून तुम्ही सर्वजण माझ्यावरती प्रचंड मोठा तुमचा विश्वास आहे. नेत्यांचा तर आहेच, पण तुमचा सुद्धा माझ्यावरती विश्वास आहे. आपल्याला हे उकीर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्याला पुढे घेऊन जायचं. आज तिथे महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचं काम जर कुणी करत असेल तर त्याच्या भूत आपल्याला अजिबात आपल्याला बळी पडायचं नाही. तुम्हाला खरं सांगतो, इमानदारीने सांगतो की तिने याचे काम करणं येते म्हणजे महाराष्ट्रावर त्यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे साहेब तर पहाटे 3-3 वाजेपर्यंत काही काम करतात. देवेंद्र फडणवीस एक विजन असणारा नेता म्हणून महाराष्ट्रावर त्यांची ओळख आहे. पण जाणीवपूर्वक त्यांना ते टार्गेट केलं जात आहे. आम्हाला तुम्ही त्यांचं बघा त्यांचं काम म्हणून आपण स्वीकार तुम्ही पाहिलात तर डोळे चक्रावतील. समृद्धी महामारी तुम्ही पाहिलात. आज जपानमध्ये आहोत का अमेरिकेमध्ये आहोत हेच कळत नाही. कोस्टलवर तुम्ही जाऊन बघा, कोस्टलवर कोणी कोणी बघितलं हातवर करावं आणि तो कसला बघा करतो ते देवेंद्र फडणवीस साहेबांची केली आहे. का आपण जातीवर धर्मावर राजकारण करतो मला ते कळत नाही. आजीदादाबद्दल तर तुम्हाला सर्वांना माहित आहे. जे बोलतात ते करणारा नेता म्हणून त्या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे. अरे पदात काम करण्याकरताय, पुढे जाती धर्माला मोठं करण्याकरता किंवा त्याला खाली करण्याकरता नाही, तरी काम करण्याकरता ते पद आहे. आणि म्हणून जो माणसं काम करतात त्याच्या पाठीमागे आपण खंबीररित्या त्या ठिकाणी आपण उभारलं पाहिजे. लोकसभेमध्ये खूप वाईट अनुभव आला. ठीक आहे, आता सगळेजण म्हणतात विरोधभाई साहेब लोकसभेचं वेगळं होतं, आताचं वेगळं आहे. पण नाना जावेदभाई खूप कष्ट करावं लागतो. आपल्याला काम कामाला खूप मोठं आहे. आज जेवढ्या योजना जर आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या तर ती योजना त्या महायुती सरकारच्या 200 जागा आणण्याचं काम करेल. आणि आज जर महायुती सरकार आलं तर तुमच्या लोकप्रतिनिधीला सुद्धा त्यासाठी संधी आहे. तुम्ही मला निवडून आणसाल आणि तिथं जर सरकार नाही आलं काय काम करू? आमदाराला फक्त 2 कोटी रुपये फंड असतो. एकेका गावामध्ये 2-2 कोटी रुपये त्या ठिकाणी आले. 5 वर्षाचे 10 कोटी. एकेका प्रोजेक्टला आपण 100-100, 200-200 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. इथं मनोज भाऊ पुजारी साहेब बसले, ते तुम्हाला दिसलं समजतं लिंबुटीचं किती वर्षापासून घडलं? 5 वर्षापासून मनोज भाऊ पाणीपुरवठा सभापती होते, बागपत साहेब नगराध्यक्ष होते, साताऱ्याला मी मंत्री जरी असलो त्या खात्याचा मंत्री होतो मी. ही योजना पूर्ण माझ्या खात्याच्या अंतर्गत हे काम त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यावेळेस येताना पाणीपुरवठा खातं त्या ठिकाणी होतं. सातत्यानं कुठं हळवतीला परिपाडवा आलं म्हणून भाऊ आपण गावाला बघा. कुठं अडचणी आल्या भागवंत गावाला त्या ठिकाणी आम्ही गावा म्हणतो, समीरला आम्ही त्या ठिकाणी गावा म्हणतो. अशा अनेक गोष्टी आज तो प्रकल्प पूर्ण त्या ठिकाणी निपुणीचा केला आणि शहराला आज मुबलक पाणी त्या ठिकाणी आपण देतो. आज वाढवलेली योजना कुठंच नाही, आपला आपल्या मतदारसंघात त्या ठिकाणी आज इथं आनंद वाटत होता. लोक शूटिंग करत होते. मी नांदेडून आलो, भले मोठ्या मोठ्या मुंबईला पाईपलाईन जाती ना, तसे मोठे मोठे पाईपलाईन पाहून योजना त्या ठिकाणी आपण आणलेली आपल्याला त्या ठिकाणी करता आल्या. आणि काम करण्याकरता स्वतः त्या ठिकाणी आपल्याला लागत असती. आणि म्हणून सत्ता काम करणं त्या ठिकाणी लागती. आणि या सत्तेचा उपयोग आपण गेली 5 वर्ष जनतेच्या सेवेकरता आपण त्या ठिकाणी केले. आणि म्हणूनच आपल्या मतदारसंघामध्ये सगळ्यापेक्षा जास्त निधी आपल्या मतदारसंघात आणून एक आगळावेगळा मतदारसंघ करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आता एकच मी सांगतो, काम प्रगतीशील नाशिक मतदारसंघात मी गेलो. तिथं मी द्राक्ष बागायतदारांची चर्चा केली. काही मतदारसंघ आदिवासी मतदारसंघात सुद्धा विचार केले गेलो. दादाला
आवर्जून तिथला आमदार सांगत होते, दादा आम्ही 500 कोटी रुपये आणलो, दादा आम्ही 1200 कोटी रुपये त्या ठिकाणी आणलो. दादांनी त्यांचं कौतुक आग्रह त्या ठिकाणी केले. आम्ही म्हणत ठीक आहे, एकदा येऊ दे दादा. किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मतदारसंघात काय जादू केली ते त्या उघड्या डोळ्यात त्या ठिकाणी पाहतो. म्हणजे त्यांच्याच सहकार्याने प्रचंड मोठा निधी त्या 6 विधानसभापैकी मतदारसंघापैकी आपल्या मतदारसंघामध्ये ज्या तुम्ही सूचना केल्या त्या आणण्याचं भाग्य मला या ठिकाणी मिळालं. आणि खरंच आज खूप चांगला कार्यक्रम प्रादेशिक परिवहन कार्याच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला. त्यामध्ये मी सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून आभार त्या ठिकाणी